नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आणि आज आपला हा मराठी टू इंग्लिशचा 5वा एपिसोड आहे की जो ॲट द रेस्टॉरंट आहे. चला तर मग आपण स्टार्ट करत आहोत. पहिलं वाक्य, मला एक टेबल मिळेल का? आता हे एक क्वेश्चन आहे, तर आपण क्वेश्चन स्टार्ट करूया इथं. कॅन आय गेट अ टेबल? कसं होईल? कॅन आय गेट अ टेबल? कॅन आय गेट अ टेबल? तर पहिलं वाक्य आपण कसं केलं आहे? कॅन आय गेट अ टेबल? मला एक टेबल मिळेल का? आपण असं केलं. ठीक आहे. दुसरं आहे, 2 जणांसाठी टेबल हवा आहे. 2 जणांसाठी टेबल हवा आहे. तर मग हे कसं होईल? 2 जणांसाठी टेबल हवा आहे. ठीक आहे. तर ट्राय करू आपण इथं. वी वॉन्ट, लाईक असं म्हणू आपण. I want a table for 2. I want a table for 2. ओके, मेन्यू कार्ड देऊ शकता का? आता मेन्यू कार्ड आपल्याला त्यांच्याकडून मागून घ्यायचं असतं. म्हणजे मेन्यू कार्ड त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या डिशेस आहेत ते आपल्याला बघायचं असतं. त्यासाठी आपण विचारू शकतो त्यांना. कॅन यू give me the menu card? Can you give me the menu card? Menu card. Can you give me the menu card? तर हे आपलं तिसरं वाक्य आपण असं ट्रान्सलेट केलेलं आहे. चला तर मग पुढे बघूया. आज काय खास आहे? तर आपण रोज बोलतो घरी पण, आज काय खास आहे. तर हॉटेलमध्ये एखाद्या हॉटेलची स्पेशालिटी असते की ते त्यांच्याकडे नवीन डिश असतात रोज. तर आपण त्यांना विचारू शकतो, आज काही खास आहे का? तेच इंग्लिशमध्ये कसं बोलणार आपण? व्हॉट इज स्पेशल टुडे? व्हॉट इज स्पेशल टुडे? आज काय खास आहे? तर असं आपण हे वाक्य बनवलेलं आहे. बरोबर? ठीक आहे. आता पुढं शाकाहारी पर्याय आहेत का? ओके, व्हेजिटेरियनसाठी. बरोबर? Do you have options for vegetarians? Do you have options for vegetarians? व्हेजिटेरियनसाठी आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत का? असं आपण हे केलेलं आहे. ठीक आहे. पुढं, मला थोडं पाणी मिळेल का? आता हा एक क्वेश्चन आहे. मला थोडं पाणी मिळेल का? तुम्हाला सोपं आहे. याच्यामध्ये थोडं म्हणजे आपण म्हणू की लाईक लिटल बिट, सम पण म्हणू शकतो, काही. ठीक आहे. तर आपण असं करू शकतो. कॅन आय गेट सम वॉटर? कॅन आय गेट सम वॉटर? ओके. नाउ नेक्स्ट वन. हे खूप तिखट आहे. आता भाजी तिखट असेल तर ते पण आपण बोलू शकतो तिथं. भाजी तिखट आहे. कसं बोलणार आहोत आपण? तिखटसाठी आपण काय बोलू शकतो? हॉट बोलणार का? तर नाही, इथं हॉट नाही. इथं काय येईल मग? स्पायसी येऊ शकतो. काय येईल? स्पायसी. ओके, ठीक आहे. इट इज व्हेरी स्पायसी. इट इज व्हेरी स्पायसी. तिखट आहे खूप. आता सगळ्यांना अनुभव आला असेल की हॉटेलमध्ये आपण गेलं की थोडंसं लेट होतं. स्लो प्रोसेस असते. त्यांच्याकडे भरपूर कस्टमर पण असतात. त्याच्यामुळे थोडंसं लेट होऊ शकतं आणि आपण घाईमध्ये पण असू शकतो. मग त्या केसमध्ये आपण त्यांना विचारू शकतो, थोडं पटकन मिळेल का? थोडं पटकन मिळेल का? किंवा थोडंसं लवकर होईल का? ठीक आहे. कॅन यू सर्व इट क्विकली? कॅन यू सर्व इट क्विकली? तुम्ही थोडंसं लवकर सर्व करू शकता का? तर त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं लवकर सर्व करू शकता का? असं आहे. मला थोडंसं सॅलड हवं आहे. ठीक आहे. तर आपण हे कसं करू शकतो? सॅलड तर तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे.
ओके, मला थोडंसं सॅलड हवं आहे. आय नीड सम सॅलड. ओके ओके, इथं आपण लिटल बिट पण म्हणू शकलो असतो. आय नीड सम सॅलड. आता नेक्स्ट आहे की आपल्यासोबत जी मुलं असतात त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी ऑर्डर करत असतो. ते बघायला पाहिजे की त्या मुलांसाठी काय त्यांच्याकडे मेन्यूमध्ये आहे का. मुलांसाठी काय आहे का, तर हे आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? इज देअर समथिंग फॉर किड्स असं पण म्हणू शकतो. येस, इज देअर समथिंग फॉर किड्स. इज देअर समथिंग फॉर किड्स. मुलांसाठी काय आहे का यासाठी. ठीक आहे, पुढं हा पदार्थ खूप चविष्ट आहे. आता हे आपल्याला कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे किंवा आपण एकमेकांशी बोलत आहोत, तर त्यावेळेस आपण हे वाक्य वापरू शकतो. हा पदार्थ खूप चविष्ट आहे. ठीक आहे, चवीसाठी आपण काय यूज करू शकतो? टेस्टी. कुठला वर्ड असेल? टेस्टी असेल. टेस्टी. मग दिस डिश इज व्हेरी टेस्टी. किंवा तुम्ही काय म्हणू शकता? स्क्रम्शियस. ओके, यमी, पॅलेटेबल, लाईक दॅट वे. तुम्ही अजून ऍड करू शकता त्याच्यामध्ये. पॅक करून देऊ शकाल का? और शकता का? काही काही वेळेस काय होतं की आपण जे ऑर्डर केलेलं आहे ते पूर्ण आपण फिनिश नाही करत, मग असं टाकून देणं पण बरोबर नाही. मग आपण काय करतो म्हणतो की पॅक करून देऊ शकता का. तर मग तेच आपण इंग्लिशमध्ये त्यांना कसं बोलणार आहोत? कॅन यू पॅक इट. कसं बोलू शकतो? कॅन यू पॅक इट. और कॅन यू प्लीज पॅक इट. थोडंसं पोलाइट पण वाटेल. कॅन यू प्लीज पॅक इट. ओके, आम्हाला आणखी थोडा वेळ पाहिजे. ठीक आहे, तर इथं आपण असं करू शकतो. वी नीड सम मोर टाइम. We need some more time. आपण असं वाक्य बनलेलं आहे. आता लास्ट आपण पोहोचत आलेलो आहोत आणि ते आहे बिल किती झालंय. तर आपल्याला पेमेंट करायचं असतं काउंटरवर किंवा ते येतात तिथं. हाऊ मच इज द बिल. हाऊ मच इज द बिल. ओके, म्हणजे आता हे आपण विचारलं त्यांना की बिल किती झालं. आणि अजून एखादं वाक्य होऊ शकलं असतं, हाऊ कॅन आय पे, कॅश और ऑनलाईन. ते पण एखादं वाक्य आपण करू शकलो असतो. किंवा अजून एखाद्याला फ्रेश व्हायचं आहे तर तो म्हणू शकला असता, वेअर इज द वॉशरूम कुठं आहे, ते पण विचारू शकले असते. ठीक आहे, तर एवढे सगळे ऑप्शन होते आपल्याकडे, सेंटेन्स होते. आता एक लास्ट आहे की त्यांना आपण एक कॉम्प्लिमेंट द्यायचे आहे. आणि दॅट्स रिअली गुड थिंग, गुड मॅनर्स. लाईक वी हॅव टू कॉम्प्लिमेंट देम फॉर देअर सर्व्हिस. आणि तुम्ही टिप पण देऊ शकता. ओके, वेअर कॅन आय गिव्ह द टिप, लाईक दॅट वे. और लाईक हाऊ कॅन आय पे फॉर द टिप, लाईक दॅट वे. सेवा खूप चांगली होती. द सर्व्हिस was very nice. The service was very nice. The last sentence होतं, the service was very nice. तर अशा पद्धतीनं आपण जवळजवळ 15 वाक्य ट्रान्सलेट केली मराठी टू इंग्लिश. आणि ही सगळी वाक्य आपण डे टू डे लाईफमध्ये ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये जातो सेलिब्रेशनसाठी किंवा एक चेंज म्हणून जात असतो, तर त्यावेळेस ही वाक्य तुम्हाला यूज करता येतील. आणि ही तुमची इंग्लिशची जर्नी असेल. बिकॉज इफ यू स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश, ऑटोमॅटिकली द सेंटेन्सेस विल कम आउट. आणि ही एक बेसिक स्टेप आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवायला शिका. आणि त्यातून तुम्हाला अजून कॉन्फिडन्स वाटेल. तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल
मग तुमची सेंटेन्सेस बरोबर येतील, मग तुम्ही अजून प्रयत्न कराल आणि तुम्हाला पण इम्प्रूव्हमेंट वाटून जाईल त्याच्यामध्ये. तर शेवटी मला सगळ्यांचा आभार मानायचा आहे की जी काही नवीन लोक जॉईन होतात आपल्यासोबत, ते लाईक पण करतायत व्हिडिओला आपल्या, शेअर पण करतायत, सबस्क्राईब करतायत. आणि अजून मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, तुम्ही हा व्हिडिओ किंवा आपला जो चॅनल आहे तो खूप लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच. खूप खूप आभार आहे. शिकत राहा आणि पुढं जात राहा. धन्यवाद.